गुड मॉर्निंग. आता थोडे डोंट कम्पेअर युअर जर्नी, द सन अँड मून शाईन ॲट देअर ओन टाईम. मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की आपला जो काही जीवनाचा प्रवास आहे, आपण म्हणजे घरी वगैरे टोमणे मारतात की लहानपणी सगळ्यांच्या मारल्या असतील की शेजारचा पोरगा बघ कसा करतोय, तू काय वागतोय, बरोबर. अशा सगळ्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असतील किंवा वर्किंग लाईफमध्ये आपण असतो तर प्रत्येकाला म्हणलं जातं की बघ तो कसा काम करतोय आणि तुला काहीच जमत नाही. म्हणजे कुणाच्या कुणाच्या तरी आयुष्यात हा किस्सा 100% घडलेला असतो, म्हणजे असतो. माझ्या आयुष्यात पण घडलेला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला असतो. तर आपला या थॉट्सचा लिहिण्याचा अर्थ असा होता की आता जगामध्ये म्हणजे पूर्ण याच्या पृथ्वीतलावरती आपण पाहू शकतो की पूर्ण पृथ्वीला प्रकाश देणारे फक्त 2च स्रोत आहेत. कोणतं? एक सूर्य आणि एक चंद्र. पण टायमिंग वेगवेगळा आहे, एक दिवसा एक रात्री असतो. तसंच आपण जे काम करतोय ते दुसऱ्यांच्या जर कंपॅरिझन केलं तर सक्सेसफुल माणूस कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाचा शाईन होण्याचा टायमिंग वेगवेगळा आहे. आपण म्हणतो ना कोणता तरी योगायोग घडावा लागतो, त्या पद्धतीने आपलं आयुष्य असतं. तर आपण चंद्र काय म्हणतो की बाबा ठीक आहे दिवसभर तू प्रकाश दे, रात्री मीच असणार आहे. सूर्य रात्री असतो का? तसंच असतं की दुसऱ्यावरती आपण जेवढं डिपेंड राहू तेवढं आपल्याला फेल्युअर येत राहणार आहे. कारण पुढचा एखादा चालत जर असेल तो खड्ड्यात पडत असेल तर आपण त्याच्या मागं मग गेल्यानंतर आपण पण खड्ड्यातच पडणार आहे. आपण आपली दुसरी वाट निवडायची, त्याच्यावरती वर्किंग केलं तर 100% आपल्याला जिथं जायचं आहे तिथं आपण जाऊ शकतो. कारण प्रत्येकाचा शाईन करण्याचा टायमिंग वेगवेगळा आहे. कुणी लवकर सक्सेस होईल, काही ना थोडासा वेळ लागेल, पण तो सक्सेस 100% होऊ शकतो. तर असं समजून नाही झालं की बाबा तो सक्सेस झालाय आणि आपण मनात पुजून जाणार की बाबा अरे यार माझं असं झालंय, माझं तसं झालंय. जर असं करत राहिलं माणूस तर तो कधीच पुढे जाणार नाही. कारण आपलं माइंड जेव्हा स्टेबल असेल त्यावेळेसच आपण काहीतरी हालचाल करू शकतो, काहीतरी प्रगती करू शकतो. तर प्रत्येकाने थोडंसं एक माइंडसेट बनवायचा. भलेही त्याला सक्सेस लवकर भेटला असेल, आपल्याला थोडासा टाइम जाईल, तर सक्सेस का भेटलं, कसं भेटलं, तर त्याच्यावर थोडंसं आपण वर्किंग केलं तर आपल्याला पण सक्सेस भेटल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे.